नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ठाणे येथे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. ठाणे येथे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे महासचिव मियाजभाई चायवाला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्याच्या वतीने पक्षाला अहवाल सादर करण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीला सतीश बनसोडे ठाणे जिल्हाध्यक्ष, ॲडव्होकेट नवीन प्रतापे नवी मुंबई शहर, दीपक चौगले मुंबई अध्यक्ष, सचिन मगर एरोली अध्यक्ष, प्रशांत आढाव चेंबूर, मनसूर शेख शहापूर, दिनेश जाधव मुरबाड, अरफात कुरे रायगड, प्रमिला वाघमारे नवी मुंबई यांची उपस्थिती होती. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, मुंबई. अहवाल सक्रिय सदस्य हा सर्व आपण घेऊन आलेलो होता. मी ठाणे जिल्ह्याच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं आपलं स्वागत करतो. म्हणजे ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर पालघर, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आणि नवी मुंबई अशा ह्या 4-5 जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ठाणे विश्रामगृह या ठिकाणी आपण पार पाडलेली आहे. बैठकी पाठीमागचा उद्देश हाच होता की पक्षाचं जी काही वाटचाल, ध्येय, धोरणं जी असतात त्या संघटनात्मक बाबीवरती चर्चासाठी आजची ही बैठक या ठिकाणी झालेली आहे. इथून पुढचा अजेंडा काय असणार आहे आपल्या पार्टीचा? आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता ग्रामीण ज्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका काही महिन्यामध्येच महाराष्ट्रामध्ये होतील. त्याच अनुषंगाने पक्षाची जी काही वाटचाल कशी असावी, संघटनात्मक आणि निवडणुकीमध्ये पक्षाने कशा प्रकारे जावं, त्याचीच एक आखणी आणि मांडणी करण्यासाठी या बैठकीतून आम्ही आज ठरवलेले आहेत. आता जसं की तुमच्या बोलण्यामध्ये सांगितलं की 25 आणि 26मध्ये तुमचा पक्षाचा कोणता तर कार्यक्रम आहे, त्याबद्दल काय सांगणार? आपण पाहतोय की देशभरामध्ये फुलेशाहू आंबेडकर चळवळ किंवा SC ST OBC आणि मायनॉरिटीज ह्या संबंधित समाजाच्या राजकारणाची जी काही अवस्था आपण पाहिली अतिशय बिकट आहे आणि ह्या राजकारणाला कुठेतरी वाचा फोडावी त्यासाठी देशभरामधून अनेक मातब्बर नेते आवाज उठवत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रस्तरीय बैठक ह्या विभागवाईज, स्टेटवाईज बैठका होतात. महाराष्ट्रामध्ये यंदा ही पहिली बैठक 25 फेब्रुवारी रोजी मुंबई या ठिकाणी आहे. त्या बैठकीमध्ये देशभरातून जे SC ST OBC मायनॉरिटीज यांना नेतृत्व, ह्या समाजाचं नेतृत्व करणारे जे नेते आहेत, जे सध्या खासदार आहेत, पूर्वी खासदार राहिले होते किंवा मंत्री राहिले होते, अशा सर्व नेत्यांचे मंथन शिबिर मुंबईमध्ये आपण 25 तारखेला आयोजित केलेलं आहे. त्या 25 तारखेच्या शिबिरामधून आगामी देशभरामध्ये जी काही या समाजाची वाटचाल आहे कशा पद्धतीने व्हावी किंवा आपण कुठे चुकलो आहे या सर्व बाबींचं एक चिंतन शिबिर त्या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. आपल्यासोबत पक्षाचे महासचिव मियाज चायवाला पण आहेत. सर, आपकी अध्यक्षता के नीचे यहाँ पे बैठक संपन्न हुई है. आने वाले 25 और 26 को आपके पक्ष की मंथन बैठक ऐसे मुंबई के अध्यक्ष ने कहा है, तो अपने माध्यम से माइनॉरिटी जो लोग हैं उनसे आप क्या कहना चाहोगे? ज़्यादा से ज़्यादा लोग शामिल हो आएँ और जो हमारे नेता हैं प्रोफेसर माने साहब, उनकी बात को सुने और देश के अंदर जो आजकल हो रहा है बहुत हद तक ऐसा खतरा दिखाई दे रहा है कि जो सरकार है ये संविधान को कमज़ोर कर रही है, संविधान को कमज़ोर कर रही है. वो संविधान को बचाने के लिए हम सब लोगों को इकट्ठा होकर के संविधान की जो मंशा है, जो उसकी गरिमा है, उसको बरकरार रखा जाए, उसको जो है उसमें कोई नुकसान ना होने पाए. ये कोशिश है, ये हमारी अपील है. और मैं खासकर मुस्लिम बिरादरी से, मुसलमान भाइयों से कहूँगा कि आप ज़्यादा से ज़्यादा आइए और मीटिंग में 25-26 तारीख यानी 25-26 फरवरी को जो मीटिंग हो रही है उसमें आइए और बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी से जुड़िए. मानवर सुरेश माने साहब का साथ दीजिए और मिलजुल करके हम लोग जो है देश के हित में, बहुजन समाज के हित में, अपने लोगों के हित में काम करेंगे. ये हमारी जो है आशा है, उम्मीद है, अपील है.